शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। धम्मं नमामि संघं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि। अदीनदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। कामेषुमिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि। सुरामेरयमज्जपमार्जचाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। साधु साधु साधु। बाबासाहेब बाबासाहेब आपल्या पवित्र स्मृतीस वंदन करतो। आपल्या पवित्र स्मृतीस वंदन करतो। आपल्यामुळे आमच्यावर चांगले संस्कार होत आहेत। आमच्यावर चांगले संस्कार होत आहेत। शिक्षण प्रशासकीय आणि माणुसकीचे हक्क मिळत आहेत। माणुसकीचे हक्क मिळत आहेत। इतकेच नव्हे तर महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांचा सद्धम्म लाभला आहे। जो सुरुवातीला सुखकारक मध्यम सुखकारक आणि शेवटी सुखकारक आहे। अशा सद्धम्माचे जन्मभर अनुसरण करून आपण दिलेल्या 22 प्रतिज्ञांचे पालन करणे लोभ द्वेष मोहादिविकारांपासून अलिप्त राहून आपले कधी न फेडता येणारे ऋण आणि सामाजिक जबाबदारी यांची जाणीव ठेवून स्वहिताबरोबर बहुजन हिताय बहुजन सुखाय कार्य करीत जीवन चालविण्याचे पवित्र कर्तव्य पार पाडणे याकरिता मी प्रतिज्ञाबद्ध आणि प्रयत्नशील आहे। नमो बुद्धाय जय भीम जय भारत। नमो बुद्धाय जय भीम जय भारत। साधु 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 साधु। या बुद्ध लेणीचं महत्त्व काय या संबंधी आपण बोलणार आहोत। तर ही बुद्ध लेणी आहेत, याची निर्मिती का झाली
कशासाठी झाली? बुद्धांच्या काळात ही लेणी झाली होती का? तर याबद्दल आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. जे शिलालेख सम्राट अशोकाने लिहिण्यास सुरू केलं, त्याच्या मागचा त्याचा उद्देश काय? पियदस्सी राजा सम्राट अशोक याने हा धम्म अंगीकारला आणि हा धम्म पूर्ण जगभर प्रचार प्रसार कसा होईल यासाठी प्रयत्न केले. तिसरी धम्मसंगीती घेतली आणि या प्रदेशात 10 ठिकाणी वेगवेगळे अर्हत भिक्षू पाठवून हा धम्म रुजवला. आणि आपण आज जिथे या धम्मचर्चा करत आहोत, ही भूमी सम्राट अशोकाच्या काळात अपरांत प्रदेश म्हणून ओळखला जात होता. आणि या अपरांत प्रदेशामध्ये सगळे जी कोकण भूमी आहे ही श्रद्धाळू लोकांची भूमी. या भूमीमध्ये सम्राट अशोकाने पाठवलेले जे भिक्षू होते ते आल्यानंतर या भूमीमध्ये हजारो संख्येमध्ये सर्वप्रथम उपासिका संघात सामील झाल्या आणि त्यानंतर उपासक भिक्षू म्हणून संघात सामील झाले. अशी पवित्र भूमी, अपरांत भूमी. या भूमीमध्ये हे स्तूप निर्मिती झाली. सह्याद्रीच्या रांगांमधनं स्तूपाची निर्मिती झाली. ही सम्राट अशोकाच्या नंतर सम्राट अशोकाने सर्वप्रथम या स्तूपाची निर्मिती करण्यास सुरुवात केली. स्तंभलेख लिहिले, ठिकठिकाणी स्तंभलेख लिहिले. जे थेरवादी परंपरा आहे, एकदम पुरातन परंपरा आहे, बुद्धाच्या काळात नंतरची परंपरा आहे, त्याच्यामध्ये हे स्तूपाची निर्मिती झाली, या विहारांची निर्मिती झाली. बाबासाहेबांनी सायमन कमिशनमध्ये हेच सांगितलेलं आहे की या देशातल्या प्रत्येक माणसाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, या देशातल्या प्रत्येकाला समता मिळाली पाहिजे, या देशातल्या प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे, या देशातल्या प्रत्येकाला बंधुभाव निर्माण झाला पाहिजे. आणि हा धम्म चिरकाल टिकावा या उद्देशाने त्याने कमांड दिल्या. कमांड जे आपल्याला दिसतंय याच्यावर लिहिलेलं हे सम्राट अशोकाच्या नंतरच्या काळात लिहिलं गेलेलं आहे की या स्तूपाचं निर्मिती कशी झाली. तर हा जो स्तूप आहे, हा स्तूप बुद्धाचं प्रतीक आहे. शील, समाधी आणि प्रज्ञा हे जे खालचा भाग आहे, जो पायाचा, तो शीलाचं प्रतीक आहे. मधला जो अंड्याचा भाग आहे तो समाधीचं प्रतीक आहे. आणि वरती छत्र तुटलेलं आहे आपल्याला दिसतंय, हे लाकडी छत्र असतं, तर तो प्रज्ञेचं प्रतीक आहे, ज्याला आपण प्रज्ञा म्हणतो. अनित्य, अनंत आणि दुःख ही जी सत्य आहेत, 3 लक्षणं आहेत प्रज्ञेची, त्याचं प्रतीक आहे. आणि हे एकूण काही हे नसून एक बुद्धाचं प्रतीक आहे. हे सम्राट अशोकाने विविध प्रकारे या स्तूपाची निर्मिती केली आणि बुद्धाची प्रतीकं निर्माण केली. त्यानंतर ही परंपरा पुढे चालू राहिली. आणि हे सर्वात जे थेरवादी परंपरा आहे, एकदम पुरातन परंपरा आहे, बुद्धाच्या काळात नंतरची परंपरा आहे, त्याच्यामध्ये हे स्तूपाची निर्मिती झाली, या विहारांची निर्मिती झाली. आणि या विहारांमधनं या अशा प्रकारे प्रदक्षिणापथ आहे. आणि हे विहार आहे ज्याच्यामध्ये धम्माची परियत्ती केली जायची, धम्माचं पठण केलं जायचं. आपण बसलो, याला धम्म परियत्ती हॉल असं म्हणतात. आणि हा प्रदक्षिणापथ आहे. आणि या बुद्धांच्या 3 वेळा प्रदक्षिणा करून लोक वंदन करायचे. आणि ती प्रथा या विहारांमधनं दिसते. असं हे बुद्धाचं प्रतीक आहे. मित्र, बाबासाहेबांच्या नंतरच्या एकूणच चळवळीचा विचार करता असं दिसून येतं की बाबासाहेबांच्या चळवळीचा रथ, चळवळीचा गाडा पुढे नेण्याचा प्रत्येकानं कसोशीने प्रयत्न केला. आणि तो गाडा पुढे नेत असताना आपल्या सगळ्यांना खात्री आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, काही जणांच्या आयुष्यामध्ये त्यांची चाकं फसलेली असतील
की बाबासाहेबांनी जाती तोडो सांगितलं, जाती नष्ट करा सांगितलं, आणि आम्ही आमच्या काही संघटनांनी गेले 40 वर्ष जाती जोडो अभियान चालवलं. मित्रांनो, जोडायचा अर्थ जोडा पक्क करा आणि कायम ठेवा. बाबासाहेब म्हणत की जाती तोडो नष्ट करा. आमच्या काही संघटनांनी मात्र बाबासाहेबांचं नाव घेऊन जाती जोडो अभियान चालवलं, आणि ही सगळ्यात मोठी कॉन्ट्रोवर्सी होती. आणि ही कॉन्ट्रोवर्सी सिद्ध करण्यासाठी आमच्या तत्त्वज्ञानांनी पानाच्या पानं लिहिली, दिवस रात्र मेहनत घेऊन, रात्रीचे दिवस करून मेहनत घेतली, परंतु दिशा चुकली, तत्त्वज्ञान चुकलं. त्याची पुनर्मांडणी करताना भरताड लिहिलं गेलं. मित्रो, बाबासाहेबांच्या एकूण राष्ट्रनिर्मितीच्या प्रयोगामध्ये आणि एकूण राष्ट्रनिर्मितीच्या रसायनामध्ये 7 मुद्दे अहम आहेत, आणि ते आहेत, आपल्याला ठाऊक आहे की बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिलं. असं कोणी इथे आहे का ज्याला माहीत नाही संविधान दिलं बाबासाहेबांनी? मला वाटतं या देशातल्या सगळ्यांना माहिती आहे. पण गेले काही दिवस, म्हणजे कमीत कमी 3 ते 4 वर्षांपासून संविधान बाबासाहेबांनी लिहिलं नाही असा प्रचार चाललेला आहे. अगदी 2 महिन्यापूर्वी एका मोठ्या महापुरुषानं, महाविद्वानानं एका चॅनेलवर, अतिशय मोठा माणूस, संविधानावर PhD आहे, त्या माणसानं म्हणजे जाहीर केलं की माझ्या आधीचे वक्ते जे म्हणाले की गांधींमुळे बाबासाहेबांना संधी मिळाली ते खरं आहे. जर संविधानावर PhD करणारी माणसं जर असं बोलत असतील, मग आजची परत चुटकले म्हणून काही लिहून बाबासाहेबांचं नाव ठोकत असतील तर त्यांचा दोष देता येणार नाही. आणि म्हणून मित्रो, आम्ही सजगपणे 24 तास बाबासाहेबांच्या विचारांचं जपणूक केली पाहिजे आणि प्रचार प्रसार केला पाहिजे. बाबासाहेबांच्या संविधानामध्ये तुम्हाला 3 मिनिटामध्ये मी माहिती देईन. बाबासाहेबांच्या संविधानावर असा आरोप आहे बाबासाहेबांवर की बाबासाहेबांनी फक्त पेनगिरी केली, म्हणजे कारकुनी केली, आणि संविधान कोणीतरी दुसऱ्याने सांगितलं. आणि हे सगळे सांगणारे म्हणतायत की 1946 ते 49 संविधान निर्मितीचा काळ हा बाबासाहेबांचा फक्त कारकुनगिरीमध्ये गेला. पण त्यांना मी आठवण करून देऊ इच्छितो की बाबासाहेबांचं संविधानाचं काम 1919 सालीपासून सुरू झालेलं आहे. ज्यावेळी टिळक अस्तित्वात होते, ज्यावेळी टिळकांनी लोकशाहीबद्दल काही सांगितलं नाही, ज्यावेळी टिळकांनी संविधानाबद्दल काही बोलले नाहीत, त्यावेळी बाबासाहेबांनी डिटेलमध्ये लिहिलेलं आहे. त्यासाठी रेफरन्स देतो मी. साऊथ बोरो कमिशनचा अहवाल वाचा. साऊथ बोरो कमिशनचा अहवाल बाबासाहेबांनी 27 जानेवारी 1919ला दिलेला आहे. टिळक हयात होते. टिळकांनी बाबासाहेबांना विरोध केलेला आहे, पण 27 जानेवारी 1919ला साऊथ बोरो कमिशनला बाबासाहेबांनी साक्ष देताना हे म्हटलेलं आहे की या देशातल्या प्रत्येक माणसाला जो 21 वर्षाचा झाला त्याला मतदानाचा मताधिकार आहे. त्याचवेळी टिळक विचारत होते, तेल्या तांबोळ्यांना मताधिकार देऊन काय पार्लमेंटात पाठवून काय नांगर चालवायचा आहे? म्हणजे एक सनातनी माणूस ज्याला तुम्ही लोकमान्य म्हणून मान्यता देता, आणि इकडे महामानव एक सांगतोय की प्रत्येक माणसाला 21 वर्ष पूर्ण झाली की मताधिकार दिला पाहिजे. आणि ते त्यांनी फक्त तोंडी बोललेले नाहीत. साऊथ बोरो कमिशनमध्ये त्यांनी ठामपणे, निश्चितपणे ऑन फ्रँचाईज एन्फ्रांचाइजमेंट म्हणून जे चॅप्टर आहे तो वाचा. आज सगळं मित्रांनो पुस्तकं बघायची गरज नाही, आज सगळं डाउनलोड झालेलं आहे. माझ्या खिशामध्ये बाबासाहेबांचे 17 खंड आहेत. या छोट्याशा मोबाईलमध्ये 17 खंड आहेत, आणि या कुठलेही पान वाचा, तुम्हाला बाबासाहेबांच्या संविधानाची निर्मिती कधीपासून झाली ती कळेल. दुसरी संधी दिली होती ब्रिटिशांनी. 1927 साली सायमन कमिशन आलं. त्या सायमन कमिशनला काळे झेंडे दाखवले काँग्रेस आणि नेहरू पंडितांनी आणि गांधींनी. 1927ला ते होते गेट ऑफ इंडियाला, काळे झेंडे दाखवले. गो बॅक सायमन म्हणून घोषणा दिल्या, आणि त्यावेळी बाबासाहेबांचं डॉक्युमेंट बाबासाहेबांनी लिहून सायमन कमिशनसमोर आपली साक्ष दिलेली आहे, प्रेझेंटेशन दिलेलं आहे, लेखी स्वरूपात आहे. आणि म्हणून मित्रांनो, बाबासाहेबांनी सायमन कमिशनमध्ये हेच सांगितलेलं आहे की या देशातल्या प्रत्येक माणसाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, या देशातल्या प्रत्येकाला समता मिळाली पाहिजे, या देशातल्या प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे, या देशातल्या प्रत्येकाला बंधुभाव निर्माण झाला पाहिजे. 1927. आणि नंतर इंग्रजांनी तिसरी संधी दिली या देशाला संविधान निर्माण करायची, 1930, 31 आणि 32. पण इंग्रजांनी यावेळी हुशारी केली. भारतामध्ये एक परिषद घेतली नाही, इंग्लंडमध्ये घेतली. भारतातली माणसं गाढवपणा करतात, काळे झेंडे दाखवतात म्हणून त्यांनी तिकडे घेतली. मित्रांनो, या गोलमेज परिषदेला बाबासाहेब हजर आहेत. 1930ला काँग्रेसने बहिष्कार टाकला. बाबासाहेबांनी पहिल्याच वर्षी या देशातल्या SC, ST आणि OBCसाठी काय हवं ते मागून घेतलं, ठराव पास करून घेतले ब्रिटिश पार्लमेंटमध्ये. आणि ते कळल्यानंतर काँग्रेस जागी झाली. गांधींना पाठवलं 1931ला दुसऱ्या परिषदेच्या दुसऱ्या वर्षाला. आणि मग गांधींनी, बाबासाहेबांनी जे मिळवलं ते गांधींनी नष्ट करून टाकलं. बाबासाहेबांचं इलेक्शनसाठी जरी कोणी उभा राहिला असता, कॉन्स्टिट्यूशनच्या माहितगार,
बाबासाहेबांच्या विरोधात कोण निवडून आला असता कॉन्स्टिट्यूशनल म्हणून, संविधान तज्ञ म्हणून? कुणीच नाही. आणि म्हणून तर इस देश की मजबूरी थी कि बाबा साहब को बुलाया गया दिल्ली में. ए हताश कारे झाला तू मर्द जय भीमवाला, हताश कारे झाला तू मर्द जय भीमवाला, अरे शिरजोर झाला ऐरा गैरा, टोला दे टोला, टोला दे टोला, ए टोला दे टोला, टोला दे टोला. बाबासाहेबांच्या क्रांतीला संपवण्याचं काम 1919, 1927 आणि 1930-32 साली काँग्रेस आणि ब्राह्मणवाद्यांनी केलेलं आहे. आणि मग पुन्हा 1946 साली मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो, पुन्हा 1946 साली प्रश्न निर्माण झाला. ब्रिटिश म्हणाले आता तुम्हाला स्वातंत्र्य मिळणार आहे, तुमचं संविधान लिहा. आणि या देशातल्या ब्राह्मणवाद्यांना, काँग्रेसला मोठी अडचण निर्माण झाली. आता संविधान लिहिणार कोण? या देशाचं संविधान लिहिणार कोण अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळी नेहरूंनी पत्र पाठवली, 50 विद्वानांना जगभर पत्र पाठवली की वी आर गोइंग टू बी इंडिपेंडंट नेशन, प्लीज राईट कॉन्स्टिट्यूशन फॉर अस. आमच्या देश स्वतंत्र होत आहे, कोणीतरी संविधान लिहा. 50 जणांना पत्र पाठवली. 48 लोकांना तर कचऱ्याच्या पेटीत टाकली. पण 2 लोकांनी त्यांना उत्तर दिलं, सेलिंगमन आणि सर आयवर जेनिंगनं. प्राध्यापक सेलिंगमन लिहित आहेत ओनली डॉक्टर B.R. आंबेडकर कॅन राईट युअर कॉन्स्टिट्यूशन. नेहरूंनी कपाळावर हात मारला. सर आयवर जेनिंग, ही वॉज द ग्रेट कॉन्स्टिट्यूशनलिस्ट. 25 देशांचं संविधान लिहिलं. त्या माणसानं नेहरूंना लिहून पाठवलं, आय जस्ट कांट राईट युअर कॉन्स्टिट्यूशन. का? तर मी ऑस्ट्रेलियामध्ये जन्मलो होतो, तिथं जातीयता नाही. मी युरोपमध्ये शिकलो, तिथे जातीयता नाही. आणि मी अमेरिकात स्थायिक आहे, तिथे जातीयता. आय डोंट हॅव एनी एक्सपिरियन्स ऑफ कास्टिझम, कास्ट अँड कास्टिझम. मी तुमच्या देशाला कसं काय कॉन्स्टिट्यूशन लिहू शकतो की ज्या देशाला कास्टिझम हाच बॅकग्राऊंड आहे, त्या देशाचं कॉन्स्टिट्यूशन मी लिहू शकत नाही. पण सर आयवर जेनिंग लिहितात, पण मी तुम्हाला अशा एका माणसाचं नाव सांगतो की जो तुमच्या देशाचं कॉन्स्टिट्यूशन लिहिल, संविधान लिहिल, की जी व्यक्ती तुमच्या देशामधल्या सगळ्यात खालच्या थरामध्ये जन्माला आलेली आहे. मी तर फक्त संविधान तज्ज्ञ आहे, पण ती व्यक्ती कॉन्स्टिट्यूशनलिस्ट आहेच. पण पॉलिटिकल सायन्स, जेनेटिक्स, मानववंशशास्त्र अशा अनेक विषयांमध्ये पारंगत असलेला माणूस तुमच्या देशामध्ये आहे. आणि तो तुमच्या देशातल्या जातीयतेच्या सगळ्यात खालच्या थरावर जन्मलेला आहे. अँड ही इज नन अदर बट डॉक्टर B.R. आंबेडकर. असं म्हटल्यानंतर मात्र, हे पत्र मिळाल्यानंतर मात्र नेहरूंना पर्याय राहिला नाही. आणि मग नेहरूंनी पत्र पाठवलं, फोन केला, कुणाला ट्रंक कॉल केला. त्यावेळी B.G. खेर होते मुख्यमंत्री महाराष्ट्राचे. त्यांना फोन केला, 1946 डॉक्टर आंबेडकरांना लगेच पाठवा. B.G. खेर काँग्रेसचा गडी, तो विचारतो नेहरूंना इलेक्शनचं काय? तो विचारतो नेहरूंना इलेक्शन कधी घ्यायचं बाबासाहेबांना पाठवण्यासाठी. तेव्हा नेहरू सांगतायत नो इलेक्शन, डायरेक्ट सिलेक्शन. आणि याच काँग्रेस आणि गांधींनी बाबासाहेबांचा पराभव केला तर कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये मुंबईतून. त्यांच्यावर अशी पाळी आली की आता बाबासाहेबांना इलेक्शन नाही, डायरेक्ट सिलेक्शननं पाठवायला पाहिजे. आणि आम्ही म्हणतो बाबासाहेबांचं इलेक्शनसाठी जरी कोणी उभा राहिला असता कॉन्स्टिट्यूशनच्या माहितगार, बाबासाहेबांच्या विरोधात कोण निवडून आला असता कॉन्स्टिट्यूशनल म्हणून, संविधान तज्ञ म्हणून? कुणीच नाही. आणि म्हणून तर इस देश की मजबूरी थी कि बाबा साहब को बुलाया गया दिल्ली में संविधान लिखने के लिए. कोई गांधी ने उपकार नहीं किया, कोई नेहरू ने उपकार नहीं किया. पण आज आमचे विद्वान लोक आहेत जे काही प्रबोधन करत आहेत ते चुकीची माहिती देत आहेत. जर आमचीच माणसं चुकीची सांगत आहेत तर आमच्या शत्रुतापणे बरंच झालं, तुम्ही आमचं काम करताय. मित्रांनो, म्हणून मुद्दाम हा चॅप्टर सांगितला, थोडा लांबला असेल. आणि मग बाबासाहेबांचं 3 वर्ष सातत्याने मेहनत आहे. आपल्या आरोग्याची काळजी न करता, जीवाची तब्येतीची काळजी न करता बाबासाहेब या देशाचं संविधान लिहितात. बाबासाहेबांनी 141 दिवसामध्ये ड्राफ्ट तयार केला. पण किती दिवस लागले, किती वर्ष लागली संविधान लिहायला? किती वर्ष लागली? 2 वर्ष 11 महिने 17 दिवस. आमचं बारकं पोरकं पण धडाधड सांगतंय. अरे 141 दिवसात ड्राफ्ट झाल्यानंतर 3 वर्ष लागतात कशाला? कधी प्रश्न विचारलाय? 300 लोक आहेत समोर आणि बाबासाहेबांचं डोकं खात आहेत. बाबासाहेब म्हणतात या देशात जातीयता नष्ट करा. समोरच्यांना प्रश्न आहे मग आम्ही जगायचं कसं?
कारण कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये गेलेले सगळे भटजी आणि शेडजी होते. त्यांना प्रश्न पडला, अरे ते जातीयता गेली, धर्माचं संपलं तर आम्ही जगायचं कसं? आणि म्हणून त्यांनी विरोध केला एका शब्दाला विरोध. म्हणून 3 वर्ष लागलीत मित्रांनो, नाहीतर 141 दिवसात ड्राफ्ट लिहून झाला होता. मित्रांनो, हे महत्त्वाचं संविधान आमच्यासाठी आहे की चळवळीच्या पुढचं पाऊल गाठण्यासाठी आमचा तो काय आहे, आम्ही झालं म्हणतो विमानतळाचा रनवे असतो की नाही, तो रनवे आहे. पण ते विमान नाही मित्रांनो, चळवळीचं विमान तर स्टेट्स अँड मायनॉरिटी आहे. आपण जर अभ्यास केला असेल तर स्टेट्स अँड मायनॉरिटी हा प्रथम महत्त्वाचा ग्रंथ आहे, जो की बाबासाहेबांनी संविधान लिहायच्या आधी लिहिलेला आहे. संविधान कसं पाहिजे, शेड्यूल कास्ट फेडरेशनने मिटिंग घेतली बाबासाहेबांचं संघटन, आणि त्या संघटनेने बाबासाहेबांना जबाबदारी सोडली की बाबासाहेब हे संविधान तर लिहिणार आहे तुम्ही, पण या देशातल्या 99% मागासवर्गीयांसाठी कसं संविधान असेल लिहा, या देशाचा उभं कसा करायचा, निर्मिती कशी करायची ते संविधान लिहा. आणि मग बाबासाहेबांनी स्टेट्स अँड मायनॉरिटी हा ग्रंथ लिहिला. 15 मार्च 1947ला तो पेश केला पार्लमेंटमध्ये, कॉन्स्टिट्यूट असेंब्लीमध्ये. नेहरू आणि गांधीने आणि त्यांचे चेलेनी तो नाकारला. यहाँ तक की कम्युनिस्ट लोगों ने भी उसका नाकारा है. असं काय भयंकर होतं त्या ग्रंथामध्ये. मित्र, स्टेट्स अँड मायनॉरिटीमध्ये बाबासाहेबांनी या देशाची दिशा फिरवून टाकली. बाबासाहेब म्हणते की या देशातले फंडामेंटल इंडस्ट्रीज आणि बेसिक इंडस्ट्रीज लोकांच्या मालकीच्या पाहिजेत, राष्ट्राच्या मालकीच्या पाहिजेत. फंडामेंटल इंडस्ट्रीजमध्ये सोन्याच्या खाणी, कोळशाच्या खाणी, तेलाच्या खाणी, ज्या खाणी सगळ्या आहेत मिनरल्सच्या, त्या लोकांच्या मालकीच्या पाहिजेत. आज कोणाच्या मालकीच्या आहेत? सोन्याच्या खाणी कोणाच्या मालकीच्या आहेत? रिलायन्सच्या मालकीच्या आहेत. रिलायन्स कोणाच्या मालकीचा आहे? अंबानीच्या मालकीच्या, मग एका व्यक्तीच्या मालकीच्या सगळ्या खाणी आहेत. आणि बाबासाहेबांनी या खाणी लोकांच्या मालकीच्या पाहिजे, तुमच्या माझ्या मालकीच्या पाहिजे होत्या. स्टेट सोशलिझम, राज्य समाजवाद मांडलाय बाबासाहेबांनी. सोनं तेल शुद्धीकरणाच्या कारखाने, बेसिक इंडस्ट्रीज, त्या पण समाजाच्या मालकीच्या पाहिजे, राष्ट्राच्या मालकीच्या पाहिजे. सोशलिझम. बाबासाहेब म्हणतात की माझ्या गुरुने म्हणजे क्रांतिबा फुलेंनी प्राथमिक शिक्षण काय केलं, फ्री मिळावं म्हणून 1872ला हंटर कमिशनला लिहून दिलं. बाबासाहेब म्हणतात आम्ही महाविद्यालयाने शिक्षण फ्री करायची मागणी करतोय. स्टेट्स अँड मायनॉरिटी वाचा. म्हणजे या देशातला प्रत्येक मुलाचं शिक्षण सरकारने करावं आणि त्याबद्दल टॅक्स मात्र सरकारने आमच्याकडून घ्यावा, पण शिक्षण सरकारने करावं, व्यवस्था सरकारने करावी, सगळ्या सुविधा सरकारने द्याव्यात, असा बाबासाहेबांचं काय प्रयोजन आहे. ए आता शिकारे झाला तू मर्द जय भीमवाला, आता शिकारे झाला तू मर्द जय भीमवाला. अरे शिरजोर झाला ऐरा गैरा, टोला दे टोला, टोला दे टोला, ए टोला दे टोला, टोला दे टोला. तुझ्या मनगटात भीमशक्ती मनी ज्वलंत बुद्ध ज्योती, तुझ्या मनगटात भीमशक्ती मनी ज्वलंत बुद्ध ज्योती. जाणीव याची नाही तुझला करीतोस देव भक्ती, अरे जाणीव याची नाही तुझला करीतोस देव भक्ती. अरे बघ 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 जरा चौकड बघ, हसताय तुला हे सारा जग. नादड बौद्ध नादड हिंदू, अदला मधला तू ठरला. टोला दे टोला, टोला दे टोला, ए टोला दे टोला, टोला दे टोला.